जुनी पेन्शन योजना आम्हाला देणार नाही, त्यांना खुर्चीवर बसवण्याचा अधिकार नाही, असा इशारा रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या महाआक्रोश मोर्चामध्ये देण्यात आला आहे। 2005 ला जी बंद केलेली आमची योजना आहे जुनी पेन्शन योजना, तीच आम्हाला हवी आहे आणि ही मागणी घेऊन आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहोत। वोट फॉर ओपीएस हे आमचं शस्त्र आहे आणि इथून पुढे विधानसभेची जी निवडणूक होणार आहे त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला पेन्शन योजना देणार नाही त्यांना आम्ही खुर्चीवर बसण्याचा अधिकार देणारच नाही आहोत। कारण आम्ही अगदी वयाच्या 24 वर्षापासून 60-65 वर्षापर्यंत आमचं सगळं संपूर्ण आयुष्य या देशाच्या सेवेसाठी घालवत आहोत आणि यासाठी आम्हाला तो अधिकार आहे आणि तो आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो आम्ही आमच्याकडून नाही हिरावून घेऊ शकत। आम्हाला आमची जुनी पेन्शन योजनाच हवी आहे। नो जीपीएस, नो एनपीएस, ओनली ओपीएस, ओपीएस। जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन हा आमचा हक्क आणि अधिकार आहे, अशा जोरदार घोषणा देत रत्नागिरी शहरातील माळ नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य महाआक्रोश मोर्चामध्ये विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या मार्गदर्शनाखाली जुन्या पेन्शनबाबत रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या महाआक्रोश मोर्चामध्ये सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आणि अनेकांनी जुनी पेन्शन हा आपला हक्क आणि अधिकार आहे असे ठणकावून सांगितले आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी लागू करा असेही म्हणाले। ओके, आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जुन्या पेन्शनसाठी महाआक्रोश मोर्चा सर्व शिक्षक संघटनांनी या ठिकाणी समन्वय समितीच्या माध्यमातून काढलेला आहे। आमची आजची प्रमुख जी मागणी आहे की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना सर्वांना सरसकट जुनी पेन्शन योजना लागू करावी, त्यासाठी शासनाने विधानसभेच्या अगोदर त्याची घोषणा करावी, नाहीतर भविष्यामध्ये ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये सर्व सरकारी कर्मचारी वोट फॉर ओपीएस ही योजना राबवतील। त्याचबरोबर जे नवीन शिक्षण सेवक किंवा कंत्राटी कामगार आहेत, कंत्राटी कर्मचारी आहेत, त्यांना देखील नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात यावी, कारण त्यांची उर्वरित सेवा आहे ती फार अल्प प्रमाणात आहे। त्यांच्यासाठी देखील शासनाने कंत्राटीकरण रद्द करून त्यांना सरसकट नियमित वेतन श्रेणी लागू करावी, ह्या आजच्या प्रामुख्याने मागण्या आहेत। तसंच संच मान्यता आहे, बीएलओची कामे शिक्षकावर लादली जातात, ही देखील कामं आमच्या शासनाने प्रामुख्याने दूर करावीत, अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावरती आमचा महाआक्रोश मोर्चा आम्ही काढलेला आहे। महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथे काढण्यात आलेल्या भव्य महाआक्रोश मोर्चामध्ये शेकडो कर्मचारी सहभागी झाले होते आणि योगायोग म्हणजे याच वेळी रत्नागिरी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि महायुतीचे उदय सामंत, शंभूराज देसाई, दीपक केसरकर हे 3 मंत्रीही दौऱ्यावर होते, परंतु कोणीही या महाआक्रोश मोर्चाची दखल घेतली नसल्याचं दिसून आलं। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे मां पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे मां पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।